बीडच्या राख माफियांना दणका। कराडच्या साम्राज्याची राख। परळीच्या राखेचा आता खुला लिलाव। गँग्स ऑफ वासेपूरच्या धनबादमध्ये कोळशातून गुन्हेगारी जन्माला आली होती। त्याच कोळशाच्या राखेतून वाल्मिक कराडची गँग्स ऑफ परळी जन्माला आली। माफियांचं काळ साम्राज्य उभं राहिलं। मात्र आता परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रानं वाल्मिक कराडच्या सत्तेला सुरुंग लावलाय। निविदा असलेल्याच कंपन्यांना आता परळीच्या दाऊदपूर तलावातून राख उपसण्याची परवानगी देण्यात आली आहे। तर याच्यामध्ये आता जे क्वालिफाय झाले ते 17 लोक आहेत आपल्याकडे। तर आम्ही 17 लोकांकडून एसडी आणि त्यांची राखेचे पैसे जमा करून घेतलेले आहेत आणि त्यांना गेट पासेस आणि बाकीच्या जी काही प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करून आम्ही त्यांना राख विक्री करणं सुरू झालेलं आहे। राख, राखेतून पैसा, पैशातून सत्ता मिळवत कराडनं खंडणी, खून, मारामार्या करून काळं साम्राज्य उभं केलं। मात्र आता 16 निविदाधारक कंपन्यांच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तात राखेच्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली। मात्र या राखेचं काळं अर्थकारण कसं आहे पाहूया। परळी औष्णिक विद्युत केंद्रातून 600 ते 700 ट्रक राखेची अवैध वाहतूक होते। एक ट्रक राखेला 18 ते 20 हजारांचा भाव मिळतो। दररोज 1 ते 1.25 कोटींच्या राखेची विक्री होते। महिनाभरात 36 कोटी तर वर्षभरात 450 कोटींची कमाई होते। 52 वर्षांपासून राख माफियांकडून वाहतूक सुरू आहे। अनेक वर्षांपासून राखेचं अधिकृत कंत्राटच देण्यात आलेलं नाही। दरम्यान परळीत राख माफियांना लगाम घालण्याच्या निर्णयाचं स्वागत करतानाच आमदार सुरेश धसांनी पोलिसांकडेही बोट दाखवलंय। आत्ताशिक राख उचलायला सुरुवात झाली, नवीन टेंडर लावलेत। मला वाटतं काहीतरी जुन्या दुसऱ्या लोकांचे ते हापर का काय म्हणतात त्याला दुसऱ्यांचे कंटेनर आत्ताशिक लागलेत 2014 पासून। नाही तर आका आणि त्यांचेच दुसऱ्यांचे हापर ते काय म्हणतात ते टिप्पर पाप्पर काय लागत नव्हते। हे पहिल्यांदाच हायवा फायवा काय जे ते लागायला सुरुवात झालेली आहे आणि अजूनही तिथल्या बाबतीमध्ये बरेच गोंधळ आहे। राखेतून खरं तर फिनिक्स पक्षी भरारी घेतो। मात्र बीडमध्ये वाल्मिक कराडनं राखेतून काळ्या कारनाम्यांचं साम्राज्यच उभं केलं। मात्र औष्णिक विद्युत केंद्र आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे कराडसारखे हैवान गब्बर होत गेले। आता पोलिसांनी घेतलेली भूमिका कायम राहणार की पुन्हा नव्या हैवानांच्या काळ्या कारनाम्यांमुळे बीडची राख होणार हेच पाहायचं। योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही बीड।